मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आणि आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर नॉकआउट फेरीमध्ये आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. शरद नामदेव गोतावणे मुख्याध्यापक सरपंच वडवली यांच्या हस्ते, माजी सरपंच वडवली. पिंपळघर संघ फलंदाज मार्गस्थ व्हायचा आहे मैदानाच्या आतमध्ये विना विलंब. व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. थोडा करा. नॉकआउट फेरीचे सामने आणि यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो इताडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरता जो संघ सज्ज होईल. आपण पाहणार आहात तो कासने संघ. चिरोबा कोण आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज झालेला आहे गावदेवी पिंपळघर संघ. पंढरीदेव भोयर आमच्या समवेत जोडले जातात, आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच थोडेसे जायबंदी झालेले आहेत, त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूंना संधी मिळते. सुनील पाटील, और स्कोरर फरहान, आपको भी जुड़ जाना है. अगर आपका खाना हो गया हो तो आपको जल्द से जल्द आना है कमेंट्री बॉक्स में. संतोष जोशी घ्या ना खुर्ची, स्कोररला लागेल. स्कोररला खुर्ची लागेल नाही. कुठल्या याच्यावर होती मॅच? ग्राउंड तिकडं होतो ना पहिले. कुठल्या याच्यावर? बॉलर कोणाला तुमचा? पटेल. सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारच्या सत्रामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळेल तो संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिरोबा कोण संघ, त्यांच्या विपक्षात गावदेवी पिंपळघर. गोलंदाज दिनेश किणी बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज फ्रंटलाईन फलंदाज संतोष जोशी. पहिला चेंडू अगदीच जर आपण पाहिलं तर वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अगदीच ज्या रेषेतून सरळ चेंडू निघून गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकही धाव जोडली गेली नाहीये. दिनेश केणी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आरकेचं हे मैदान आणि आरकेच्या मैदानावरचा जर आपण विचार केला तर अगदीच जर आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आणि इथून चेंडू मात्र निघून गेलाय. तो एका धाबेकरता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 2 या अंकावर. 2 रन्स ऑन द बोर्ड.
ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल फलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो एकंदर एक धावचीची संधी आणि इथून मात्र गोलंदाजाने संधीचं सोनं केलं. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला ज्या पद्धतीने अडवलं, ज्या रीतीने अडवलं, अगदीच जर आपण पाहिलं तर त्या वेळेमध्ये अगदीच गोलंदाजाने फलंदाजाला बाद केलं. धावसंख्या आहे फलकावरती 2 धावा. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकंदर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. गावदेवी पिंपळकर संघ अगदीच जर आपण पाहिलं तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी इथून मात्र स्वीकारलेली आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला इन बिटवीन द गॅप. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. तत्पूर्वी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळाला, पण 4 धावा जोडल्या गेल्या. सीमापार होतोय चेंडू चौकाराकरिता. 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 6 या अंकावर. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय एकंदर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 4. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय आणि बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ती म्हणजे सुरुवात जे पद्धतीने वेगाने करण्याचा जो प्रयत्न आहे त्या रीतीने इथून मात्र आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर संघ धावांकरता संघर्ष जरूर करतोय, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं इथून मात्र जी गोष्ट 2 फलंदाजांनी ओळखलेली आहे आणि अगदीच त्याच रीतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संतोष जोशी अजूनही खेळपट्टीवरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एकंदर 2 धावांच्या मदतीने 8 या अंकावरती. इनसाइड आउट. चेंडू मात्र मैदानाला घर्षण करत निघून गेलाय आणि चेंडू मात्र थांबलाय, कारण की ग्रीन कार्पेट आहे आणि त्यावरती चेंडूची गती कमी होते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्या कारणास्तव फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलेलं आपल्याला हे पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मागील सामन्यामध्ये ज्यांनी चांगलं षटक हाताळलं होतं आणि किमया साधली होती तो गोलंदाज संदीप बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द, चुरस, संपन्नता मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष, जिद्द, चिकाटी या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या पाहायला मिळतील. संदीप यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर. चेंडू करेल हवाई सफर. इट्स अ मल्टीवर्स हिट. 6 धावा. षटकार. विल बी द फायरिंग. मिळतात त्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 धावांच्या धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते एकंदर षटकाराच्या मदतीने 16 या अंकावर. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी. जेव्हा ते एखादा मोठा फटका पाहायला मिळतो तेव्हा मात्र एक गोष्ट आपल्याला जरूर पाहायला मिळते ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय गोलंदाज कमबॅक करतो आणि त्याच कमबॅक केल्यानंतर इथून मात्र पुढची वाटचाल असते ती मात्र
गोलंदाजाला खंबीर पद्धतीने करणं हे खूप महत्त्वाचं असतं. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केला. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. गोलंदाज संदीप यांची चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण आतापर्यंत आपण पाहतोय, कारण की मोठा फटका आलाय. तो आल्यानंतर धावांना थोपवणं इथून मात्र जे गरजेचं आहे, बंधनकारक आहे, तीच गोष्ट मात्र संदीपाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. निघून चाललाय चेंडू बॅकवर्ड झोनमध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 18 या अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि अगदीच चिरोबा कोण संघाचा जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण पद्धतीने इथून मात्र षटकाची हाताळणी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एकंदर चेंडूंचा खेळ झालाय तो 5. गावदेवी पिंपळगर संघ ज्या पद्धतीने आगेकूच करतोय, यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जादूमय खेळपट्टी जरूर म्हणावी लागेल, कारण की कधी कधी चेंडू मात्र उसळी घेतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर चेंडूची गती जेव्हा कमी होते, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू खालती सुद्धा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 18 धावा या फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चांगला खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यापुढील होणारा सामना अमर कासने आणि बीबी स्पोर्ट इताडे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नॉकआउट फेरीचे सामने आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर एकच गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते, जो हारला तो गेला थेट घरला. परतीचा प्रवास पराभूत संघांचा जरूर पाहायला मिळेल, कारण की लीग राऊंडमध्ये जी मेहनत केली, वर्चस्व मिळवण्याकरता जे प्रयत्न केले, ते आता मात्र आपल्याला विजेतेपद मिळवण्याकरता करायचे आहेत. पण यश कोण संपादन करेल हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फरहान, आपको जुड़ जाना है कमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक संपल्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. सामन्याचा माध्यान्ह जर आपण पाहिला तर 18 धावा आहेत आणि एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय, गोलंदाज गणेश. यावेळेस मात्र फटका तर चांगला आणि संतोष जोशी आपले इरादे स्पष्ट करताना ठोकलाय तो षटकार संतोष जोशी याच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती षटकाराच्या मदतीनं 24 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. यावेळेस भन्नाट गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. अगदीच जर आपण पाहिलं तर
निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गणेशाच्या माध्यमातून. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पुनरावृत्ती गोलंदाज संदीप आणि गणेशाने जे षटक हाताळलं त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अगदीच दोन गोष्टी समांतर पद्धतीने घडल्या. षटकार आला त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूची फेकी आणि इथून मात्र पंचांनी बोट आकाशात वर केलं. याचाच अर्थ फलंदाज बाद होईल तो मात्र भरत डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय आणि नवीन फलंदाज शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट निश्चितच छोटा पॅक बडा धमाका गणेश पाटील आता मात्र खेळपट्टीवरती मार्गस्थ होताना. बेनिफिट ऑफ डाऊट जर निश्चितच बॅटचं जर घर्षण मैदानावरती किंवा क्रीजपासून जर जवळ झालं असेल तर निश्चितच बेनिफिट ऑफ डाऊट हा वारंवारतेने फलंदाजाकडे आपण नेहमीच पाहतो की क्रुशल मोमेंट निश्चितच आहे. पण टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं वारंवारतेने जे बदल घडलेत आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ज्या टेक्नॉलॉजीज आल्यात तर निश्चितच बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला बदलताना पाहायला मिळालेल्या आहेत. संतोष जोशी याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले. चौकार मात्र एकच पाहायला मिळाला भरत याच्या बॅटमधनं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला अलॉंग दी कार्पेट निघून चालला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र अप्रतिम देखना फटका जाजीबुल नजर शॉट निघून जाईल चेंडू सीमा पार देखना चौकार मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र फटका तर चांगला पण अगदीच पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू जाईल. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. फलंदाज गणेश पाटील आता मात्र रौद्र रूप धारण करतोय आणि ही गोष्ट मात्र खूप गरजेची होती कारण की गावदेवी पिंपळघर संघाला धावांची गरज होती आणि त्या धावांच्या गरजेनुसार खेळी आतापर्यंत पाहायला मिळते आणि गणेशाचं खूपच महागडं षटक ठरलंय. 18 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्यात या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे फलकावरती 36 धावा. 36 अब तक 36 अब तक 56 असं आपण ऐकलं पण आता मात्र या मॅचमध्ये म्हणावं लागतंय अब तक 36. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. गोलंदाज प्रशांत म्हात्रे. ट्रम्प कार्ड वापरलं गेलं चिरोबा कोण संघाकडून. यावेळेस मात्र अगदीच आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि 2 पंच निश्चितच विचार विनिमय करतीलच कारण की क्रुशल मोमेंट आहे आणि निश्चितच पंचांचा निर्णय जो असेल तो तुमच्या आमच्याकरता निश्चितच अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. पंच आपल्या जागेवरती येत आहेत आणि निश्चितच निर्णय देतील. इट्स नॉट आउट. डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लेटकटचा अंदाज शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ चेंडू थर्डमॅन क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय निघून चाललाय आणि अगदी जर आपण पाहिलं तर अडवलं जरूर गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. तीन धावा जोडल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने धावफलक
39 या अंकावरती आपण पाहतोय. 39 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र देखणा फटका इनसाइड आउट. झेल मात्र सुटतोय. निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा मिळतात त्या दोन. छोटा पॅक बडा धमाका. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज गणेश पाटील याच्या बॅटमधनं. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 41 या अंकावरती. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते ते गावदेवी पिंपळगर संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र गोड आवाज. चेंडू निघून चालला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल. एकंदर धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या दोन. दोन धावांच्या मदतीनं आपण पाहतोय. वन शॉट. एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. पहा पंचांचा निर्णय अंतिम आहे त्यामुळे आपापसात आपण चर्चा करू नका. एकच धाव. धावसंख्या आहे फलकावरती 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. बॅट सुरक्षितरित्या क्रीजमध्ये. इथून मात्र घर्षण करणं खूप गरजेचं होतं. पुढील सामन्याची नाणेफेक होईल पुढील 2 चेंडू नंतर. ते म्हणजे इताडे आणि अमर कासने दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करता आपण त्वरित या. इट्स नो बॉल. बीमार की बिमारी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अनुभव संपन्न खेळाडूकडनं चूक घडली आहे. एकंदर धावात 2 जोडले जातील. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 44 या अंकावरती. 44 रन्स ऑन द बोर्ड. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे याच्याकडनं मात्र चूक झाली आणि अगदीच जर या चुकीची दुरुस्ती करायची असेल तर निश्चितच निर्धाव चेंडूची हाताळणी गरजेची असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज संतोष जोशी याच्याकरिता. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू पण यष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्या जात आहेत पण फायदा मात्र होणार नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 45 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. या पुढील चेंडू अखेरचा असेल या इनिंगचा. अमर कासने आणि बेबी स्पोर्ट इताडे दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करता यायचा आहे. पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलाय. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद झालाय. 46 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि जिंकण्याकरता 47 धावांचं लक्ष समोर असेल. भगवानजी भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे. बेबी अमर कासने संघाचे सर्वेसर्वा आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय ते म्हणजे भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. टॉस केला जातोय सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या हस्ते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. एकंदर 46 धावा. 47 धावांचं लक्ष. अमर कासने संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय कळवायचा आहे. अमर स्पोर्ट कासने संघ निर्णय कळवा त्वरित. फलंदाजी की गोलंदाजी. नाणेफेक आपण जिंकलेले आहात.
डिसिजन पेंडिंग ठेवू नका. नानाजी गोंधळी नवनिर्वाचित उपसरपंच कासने, उद्योगपती कासने यांचं सुद्धा आगमन झालंय. तर हो, अमर कासने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर वळू आपण सामन्याकडे. दुसऱ्या इनिंग करता आपल्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील. हॅलो 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 हॅलो. चला चेरोबा कोण संघ फलंदाज पाठवा प्लीज. आपल्याला लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, ते 47 या लक्ष्याचा. पंढरीदादा भोईर 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. थोडेसे जायबंदी जरूर झालेत, पण चेंडू गणिक सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये चेहऱ्यावरती थोडीशी धगधग जाणवते. पण आपल्या खेळाडूंचा जो आत्मविश्वास आहे याचा अनुभव त्यांना आहे, अभ्यास आहे, आणि निश्चितच त्यांचे खेळाडू 100% मैदानाच्या आतमध्ये देतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. प्रशांत म्हात्रे एकता मिसाईल, त्याचप्रमाणे आपण पाहतोय फलंदाज दीपक, अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना. अगदीच विजयाची आगेकूच कोणता संघ करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि या सामन्याकडे मात्र लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा लक्ष असेल गावकरी प्रेक्षकांचं, गावातील सर्व प्रेक्षकांचं. कारण की आपल्या गावातील संघ अगदी जर आपण पाहिलं तर खूप दूरवर खेळण्याकरता गेलाय, आणि त्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करावं. त्याकरता जे योगदान आहे ते कशा रीतीने ते देत आहेत याकडे निश्चितच पाहिलं जात आहे. आणि लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय दमण दौऱ्यामध्ये. गेम ऑन. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर नाव देवदास याच्याकरता पहिला चेंडू, पण व्हाईट बॉलचा इशारा. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. आणि आता मात्र एकच गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे प्रशांत म्हात्रे यांच्यावरती थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला. कासने संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गेम ऑन. इथून मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा तीच परिस्थिती पुनरावृत्ती घडते. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक गणेश पाटील यांची भूमिका जी आपण पाहतोय ती भूमिका मात्र वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदर फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या आहे 1 या अंकावरती.
कुठून इथून मागून चाललं नेट मधून कसं देता येईल यावेळेस मात्र खडे खडे प्रहार निघून चाललाय चेंडू सीमा पार जन्नाटेदार षटकार 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर षटकाराच्या मदतीने 7 या अंकावर 7 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते बेबी स्पोर्ट इताडे संघ प्रयत्न आणि त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये आणि अखेर त्यांनी विजयाची आगेकूच करत नॉकआउट फेरीमध्ये प्रवेश केलाय यावेळेस मात्र देखणा फटका जाजीबुल नजर शॉट कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच धावा जोडल्या जात आहेत तर एकूण एकंदर या 4 चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 11 या धावसंख्येवरती गुणलेखक फरहान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 11 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते चेंडूचा खेळ झाला तर आतापर्यंत 3 अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे आणि प्रशांत म्हात्रे यांची दर्जेदार फलंदाजी आजही त्याच धारदार पद्धतीने पाहायला मिळते पुढे सरसावत यावेळेस मात्र चांगल्या रीतीने चेंडूला खेळून काढले चेंडूची फेकी केली जाईल एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पुढे सरकते ती स्थिती जर आपण पाहिली तर 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 13 रन्स ऑन द बोर्ड 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय प्रशांत म्हात्रे यांना वारंवार त्याने स्ट्राईक वरती आणलं जात आहे खडे खडे प्रहार पुल अँड सक्सेसफुल इट्स अ टाटा गुड बाय षटकार 6 धावा प्रशांत म्हात्रे या फलंदाजासमोर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा अतिशय चाणाक्ष पद्धतीने चातुर्य पद्धतीने तुमची गोलंदाजी असणं गरजेचं आहे कारण की फटक्यामध्ये अजूनही तीच दाहकता आपल्याला पाहायला मिळते तेच रौद्ररूप आपल्याला आजही पाहायला मिळते मागच्या मॅच मधला हिरो प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा विल बी द फायर ऑन टू द फायर इन द ग्राउंड धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 अंकावरती लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे ते 47 धावांचा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आखोटप्प्याचा मारा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये तत्पूर्वी चेंडूला अडवलं जाईल आणि एकूण एकंदर चेंडूची फेकी केली जाते आणि धावा मिळतायत त्यात 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकावरती 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले एक षटकाचा खेळ जरूर समाप्त झालेला आहे
गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाज अंकुश यांना आणलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 धावा. यावेळेस मात्र अगदीच जर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर आणि अनुभवाची शिदोरी काय ती मात्र प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आणि नेहमीच या खेळाडूला जर आपण पाहिलं तर रेग्युलर टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच अमर एकता, त्याचप्रमाणे सनी स्पोर्ट्स या संघामधून खेळताना आपण पाहिलं आहे. परेश महाजन सरांना सुद्धा पाहिलं आहे. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपली कामगिरी बजावत आहेत, पण क्रिकेटपासून निश्चितच दूर राहिलेले नाही आहेत. ते आता जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट असेल, त्याचप्रमाणे रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या गावातील खेळाडूंना मार्गदर्शन करतात. बघा, आपला अनुभव जितका महत्त्वाचा आहे तितका त्या अनुभवाचा फायदा दुसऱ्या खेळाडूंना कसा होईल त्याचा निश्चितच सुनिश्चित वापर हा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाज अंकुशने कमबॅक जरूर केलंय. धावसंख्या फलकावरती 23 या अंकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. 47 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय चिरोबा कोण या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती स्थिरावलेली आहे. धावसंख्या 23 या अंकावरती. फलंदाज दीपक याने स्वतःभोवती गिरकी जरूर घेतली, पण बॅट आणि बॉलचा योग्य ताळमेळ मात्र साधता आलेला नाही आहे. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर चेंडू थेट निघून गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गणेश पाटील चांगली भूमिका बजावत आहेत यष्टीरक्षणाची, आणि इथून मात्र दीपक याची स्ट्रॅटेजी मात्र काहीशी वेगळी. जेलचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय, धावबाद झालेला नाहीये. फलंदाज दीपक बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय. एकंदर धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय ती 23 या धावसंख्येवरती. अजूनही 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. जे धावांचं अंतर आहे ते चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहिलं तर 10 अधिक धावांचं अंतर आहे, आणि ते अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल चिरोबा कोण संघाकडून, पण वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय गावदेवी पिंपळघर संघाकडनं. यापुढील होणारा सामना इताडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपण पाहतोय तो कासने. इताडे आणि कासने या दोन संघादरम्यान सामना आपल्याला जरूर हा पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपण पाहतोय अमर कासने संघाने. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक दुसरा अजूनही मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि सेफ हँड ट्रॅव्हल होतोय चेंडू, आणि अगदीच फलंदाज निशांत पुन्हा एकदा निराश पावलांनी येथून मात्र डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. स्वतःवरती नाराज, निराश, हताश कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज परेश महाजन आणि 2 अनुभवी खेळाडू आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू विकेट आणि 5वा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर विकेट. गोलंदाज अंकुश
हॅट्रिकवरती आहे आणि अगदीच अंकुशाने जर हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र नाना गोंधळी नवनिर्वाचित उपसरपंच कासने आणि उद्योगपती कासने यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल. आणि काल टी शर्टचं वितरण हे झालेलं आपण पाहिलं. 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत पंढरीदादा भोईर यांनी काल हॅट्रिक घेतली. डबल हॅट्रिक झाली असती पण एक कुठेतरी कॉम्बिनेशन चुकलं, एक धाव जोडली गेली तेव्हा. तर वळूया सामन्याकडे. गोलंदाज हॅट्रिकवरती इथून मात्र टॅप केलं गेलं आणि हॅट्रिक पासून निश्चितच आपल्या संघाचा बचाव केलाय फलंदाज परेश महाजन यांनी. मी यापूर्वीच म्हटलं होतं की दोन अनुभवी शिलेदार चिरोबा कोण संघाचे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या अनुभवाची पूर्तता, अनुभवाची साध्यता यशाकडे कशी वाटचाल करतील याकडे आता मात्र लक्ष आहे. फरान आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत. धावसंख्या झाल्या फलकावरती 24. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. आणि अगदीच महत्त्वपूर्ण षटक हाताळताना गोलंदाज अंकुश याने 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज गणेश पाटील यांना आणलं गेलंय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. कंपल्सरी चेसिंग जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये गणेश पाटील हे शिकार ठरले होते, कारण की तो नियमच आहे. बालाजी चषक या स्पर्धेमध्ये चॅलेंज ग्राउंडवरती स्पर्धा आपण पाहिली होती. 3 चेंडू 13 धावांची गरज. 1 चेंडू निर्धाव हाताळला गेला आणि त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आले. पण 13 धावांची पूर्तता होणं हे तेव्हा गरजेचं होतं. तेव्हा नाना स्पोर्ट टीमघर या संघाकडून गणेश पाटील खेळत होते. पण आता मात्र भिवंडी ग्रामीण पोर्टी प्लस संघटना आहे, म्हणजे निश्चितच आपल्या गावच्या संघातून खेळताना, गावदेवी पिंपळगाव संघामधून खेळताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू चालला बॅकवर्ड झोनमध्ये आणि चेंडूला अडवलं गेलंय. जीवाच्या आकांताने मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय ती धावसंख्या 25 धावा. जिंकण्याकरता 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. चेंडू गणिक 2 धावाचं आव्हान आहे. झेल सुटतोय. झेल कोणाचा सोडलाय तो म्हणजे फलंदाज प्रशांत म्हात्रे यांचा. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितच सामना गावदेव पिंपळगर संघाच्या बाजूने थोडासा प्रमाण पद्धतीने झुकला असता जर झेल घेतला असता तर. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. आणि या जीवनदानाचा फायदा प्रशांत म्हात्रे कशा पद्धतीने उचलतील याकडे निश्चितच चिरोबा कोण संघाचं लक्ष असेल. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पण परेश महाजन यांना माहिती आहे छेडखानी केली तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. पण मेहनत न करता काही गोष्टी जर आपल्याला मिळत आहेत तर आपण मेहनत कशाला करावी, आणि ती अगदीच ही 1 धाव जोडली जाते. यावेळेस मात्र गती परिवर्तन, निघून चालला चेंडू मिड विकेट झोनमध्ये. 1च धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळेस मात्र फटका तर देखणं, निघून चाललाय चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ मल्टीमास हिट. 6 धावा. षटकार. मॅच बॉल मॅच मध्ये कृपया परत द्यायचा आहे. कोणी खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्वरित द्या. षटकाराने इथून मात्र परिपूर्ण पद्धतीने
सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले, कारण की धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 34 या अंकावरती. जिंकण्याकरता 13 धावांची अजूनही गरज आहे. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे खेळपट्टीवरती आहे. ओहो ओहो, अप्रतिम जाजीबुल नजर शॉट. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 2 धावा 35 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 36 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जर आपण विचार केला तर निश्चितच 11 धावांची अजूनही गरज आहे. 7-11, 7-12 इक्वेशन आलं नाही, पण 7-11 हे इक्वेशन आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेहऱ्यावरती एक गोड स्माइल पाहायला मिळेल प्रशांत म्हात्रे यांच्या. 1च धाव, अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आहे फलकावरती 37 धावा. आणि जे समीकरण मागच्या सामन्यामध्ये वाचवण्याचं आव्हान होतं चेरोबा कोण संघाकडे, त्या अखेरच्या 2 चेंडूवरती 2 धावाचं, आता मात्र ते समीकरण आलंय 6 धावाचं. म्हणजे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. झेल सुटल्याचे परिणाम, ते परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर प्रशांत म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी केली. याच्यामध्ये एक षटकार जरूर आपल्याला हा पाहायला मिळाला. हळूहळू का होईना मात्र सामना पुढे सरकतोय. धावसंख्या आपल्याला जरूर फलकावरती पाहायला मिळते. ती एकंदर धावसंख्या आहे 37 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. आवश्यकता आहे, अत्यावश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज महेश. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे यांना. आतापर्यंत चांगली खेळी इथून मात्र पाहायला मिळते. बॅटमधून आतापर्यंत ठोकले ते 3 षटकार, 1 चौकार आपण पाहतोय. 6 चेंडू 10 धावा रोखण्याचं आव्हान आहे गोलंदाज महेश या गोलंदाजासमोर. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे, पण अगदीच 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर राहिलाय आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर ही 1च धाव मिळेल. आणि आता मात्र आव्हान आहे ते 5 चेंडू आणि 9 धावांचं. चिरोबा कोण संघाच्या गोटामध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी स्मशान शांतता पसरलेली आहे, कारण की 2 फलंदाज जरी गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती अमरेला फिल्डिंग इथून मात्र सजवली जाईल. विचार विनिमय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नील, आपसे गुजारिश है आप आ जाए, मैच का आनंद ले.
जजिरा हॉटेल जे आपण पाहतोय त्या हॉटेलचे ओनर आहेत नील तंडेल. यावेळेस मात्र नशिबाची साथ कोणाकडे असेल. चेंडूची फेकी आणि विजयाची एक धाव, विजयाची एक धाव. जीवाच्या करणारा प्रयत्न. प्रशांत म्हात्रेला माहिती होता ही धाव आरोग्यासाठी नाही तर त्याहूनही अधिक महत्वाची म्हणजे विजयाची चव राखण्यासाठी आहे. थोडीशी दुखापत जरूर झाले पण मॅन ऑफ द मॅच कडे जर आपण वळून पाहिलं तर एकच नाव पुन्हा एकदा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना विकेट मिळाली नाही पण फलंदाजीचा पायावर असताना एक चांगला खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.